निवडणुकीच्या काळामध्ये सर्व पत्रकारांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हाच स्नेहभाव भविष्यातही कायम राहावा ही एक अपेक्षा आपल्याकडनं करतो। खरं तर हा संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये माननीय आमदारांनी मांडलेला विकास हा मुद्दाच कुठे राहिला नाही आणि विकास हा मुद्दा बाजूला पडून आमदारांनी केलेली गुंडागर्दी, दहशतवाद, त्यांचे खोके हे वेगळेच विषय समोर आले आणि त्यामुळे माननीय आमदारांना त्यांचा पराभव दिसायला लागला। आपल्याला ज्ञात आहे की त्यांचा पराभव दिसायला लागल्यामुळे आणि जिंकण्याच्या ईर्षेने किंवा एक अहंकारापोटी एक ते घाणेरडी मानसिकते वृत्तीने त्यांनी ही निवडणूक जिंकण्याकरता चुकीच्या आणि असंविधानिक मार्गाने सगळे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे। जसं त्यांनी माझ्याच नावाचा एक डमी उमेदवार उभा केला। मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये थेट त्यांच्यावर आरोप केला होता की आमदार साहेबांनीच हा उमेदवार उभा केलेला आहे। त्याचे पुरावे सुद्धा मी त्यांना तुमच्या पत्रकार परिषदेमार्फत मी दिले, पण त्याचं उत्तर सुद्धा माननीय आमदार साहेबांनी दिलं नाही। उमेदवार उभा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उमेदवाराचं नाव अमोल शांताराम शिंदे नसून त्याने एक पत्र दिलं की बाबा मला आसपासच्या परिसरामध्ये अमोल भाऊ शिंदे या नावाने ओळखतात। असंही पत्र माननीय आमदार साहेबांनी दिलं। स्वखर्चातून त्याचा प्रचार ते करत आहेत। त्यांनी SMS केलेत, त्यांनी बोर्ड बॅनर्स असलेल्या व्हॅन फिरवल्यात, पण मात्र त्या व्हॅनवर कुठल्याही प्रकारे त्याचा फोटो नव्हता। अशा प्रकारे असंवैधानिकरित्या किंवा आपण जसं म्हणतो की निवडणूक जिंकण्याकरता केलेले सगळे चुकीचे मार्ग माननीय आमदार साहेब वापरत होते किंवा वापरत आहेत। आणि ज्या विशेष कारणाकरता आज जी पत्रकार परिषद मी घेतली आहे ती आपल्याला माहिती आहे की कालच्या रात्रीमध्ये, काल संध्याकाळमध्ये आपल्या मतदारसंघातील इतर भागातील आलेली साधारण 30 ते 35 वयोगटातील 80 ते 100 मुलं हे सारोळा रोडवरील असलेल्या समर्थ लॉन्स इथे थांबली। आपल्याच पत्रकारांच्या माध्यमातून याचा भांडाफोड झाला। ते भांडाफोड झाल्यामुळे पाचोरा शहरातील काही तरुण, काही लोक जिज्ञासापोटी का होईना किंवा बघण्याकरता नेमकं काय घटना घडली आहे म्हणून समर्थ लॉन्स सारोळा रोड इथे जायला लागली। इथे गर्दी वाढली। तेव्हा गर्दी वाढल्यानंतर मला लक्षात आलं नाही की तिथल्या त्या मालकाने केबिल व्हायला प्रयत्न केला। तिथे पोलीस तिथे काय येतात, काय तिथे असलेल्या लोकांना तिथून ते बाहेर काय काढतात। त्या ठिकाणी माननीय आमदारांचे नातेवाईक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते तिथे जमतात। ते समर्थ लॉन्समध्ये राहतात आणि बाहेरील असलेल्या इतर लोकांना सुद्धा समर्थ लॉन्समध्ये जाण्याची परवानगी मिळत नाही। या सर्व घटनाक्रमामध्ये मला काही प्रश्न येतात। नंबर 1, माननीय आमदारांनी हे बाहेरील गावातली असलेले म्हणजे आपल्या मतदारसंघातील बाहेर असलेली ही गावगुंड का बोलवली? मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात। असं कळालं की सगळ्यांकडे लॅपटॉप आणि इतर आधुनिक साहित्य त्यांच्याकडे होतं, तर त्यामार्फत ते मतदारसंघामध्ये असलेले काही डमी मतदान किंवा बनावट ओळखपत्र तयार करून चुकीच्या पद्धतीने मतदान करत नाहीत ना। दुसरा प्रश्न येतो की ते गावगुंड आहेत, काही ठिकाणी गुंडगिरी, दहशतवाद माजून मतदार रोखण्याचा प्रयत्न नाही करत ना। मनामध्ये असून असा प्रश्न येतो की असंवैधानिकरित्या माननीय आमदार साहेब पैसे वाटप करून या गावगुंडांच्या मदतीने वेगळ्या पद्धतीत पैसे वाटप करून इलेक्शन जिंकण्याचा केविलवाना प्रयत्न तर करत नाहीत ना। असे विविध प्रश्न या माझ्या मनामध्ये येतात। आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर साधनाचा ते वापर करून आम्ही विरोधात असलेल्या माझ्यासारख्या
लोकांचे मोबाईल हॅक करणे किंवा मोबाईल टॅप करणे असा काही त्या प्रकार तर करत नाहीत ना. असे विविध प्रश्न माझ्या मनामध्ये येतात. खरं तर त्यांचा ह्या लोकांचा इथे येण्याचा हेतू काय होता, त्यांचा उद्देश काय हे तरी कदाचित आमदार साहेबांनी सांगावं. पण मी आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना सांगतो की आमदार साहेब, तुमचा पराभव हा निश्चित आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे हातखंडे वापरलेत तरी इथली जनता ही तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीमध्ये मी मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन जिंकण्याकरता जे हातखंडे वापरत आहेत ते सगळे असंवैधानिक आणि लोकशाही मार्गाला मारक असे असलेले आहेत. मी आपल्या पत्रकार परिषद निमित्ताने सगळ्या मतदारसंघांना विनंती करतो की याच्यातून आपल्याला माननीय आमदार साहेबांचा खरा चेहरा आपल्याला समोर आलेला आहे. दहशतवाद माजवणारा, गुंडगिरी करणारा, अहंकारी, स्वतःच्या फायद्याकरता इतरांचा बळी घेणारा अशा पद्धतीत असलेले आमदार याचा खरा चेहरा आज आपल्या संपूर्ण मतदारसंघाने बघून घेतलेला आहे. अशा पद्धतीमध्ये आमदार साहेब तुम्ही वागू नका. तुम्ही काही जरी केलं तर हे इलेक्शन्स तुम्ही जिंकणार नाही. मी मागेही सांगितलं की ज्या पद्धतीमध्ये मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या जनतेचा मिळत आहे ते बघून मी 1 लाखपेक्षा जास्त अधिक मतं घेऊन येणाऱ्या 20 तारखेला अधिकाधिक मतं मिळून 23 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये विजय झाल्याशिवाय थांबणार नाही या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.